श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज। कारस्थानांची हवा निघाली। नाशिक आयुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती। सागर मुठे सरपंचच, विरोधकांचे डाव अपयशी। मुठेवाड गावचे सरपंच सागर मुठे यांना अपात्र ठरवण्याचा नाशिकच्या अपर आयुक्तांचा आदेश छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने स्थगित केल्याने 5 वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांना धक्का बसला आहे। न्यायालयाच्या या निर्णयाने सत्य पुन्हा एकदा उजेडात आले असून विरोधकांच्या आरोपांची हवा पूर्णपणे निघाली आहे। 2021च्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नाकारलेला कौल बदलण्यासाठी विरोधकांनी अविश्वास ठराव, तक्रारी आणि प्रशासकीय दबाव असे सर्व मार्ग वापरले। दोनदा अविश्वास ठराव बारगळल्यानंतर अपात्रतेचा मार्ग अवलंबण्यात आला। मात्र तहसीलदार व भूमी अभिलेख उपधीक्षकांच्या अधिकृत अहवालात कोणतेही अतिक्रमण नसल्याचे स्पष्ट नमूद असतानाही दिलेल्या आदेशावर हायकोर्टाने कडाडून ताशेरे ओढले। न्यायालयाच्या दणक्यानंतर ग्रामस्थ व तरुणांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला। सरपंच सागर मुठे यांनी संत तुळशीराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पदभार स्वीकारला। निवडणुकीत हरलेले कोर्टाच्या दारातही हरले। जनतेचा कौल आणि सत्य दोन्ही आमच्याच बाजूने आहे, असा स्पष्ट टोला सागर मुठे यांनी विरोधकांना लगावला। या निकालामुळे राजकीय आरोपांपेक्षा विकासालाच महत्त्व देणाऱ्यांचा विजय झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला विशेष रिपोर्ट।